नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इतिहास विषयावर आधारित 30 अत्यंत महत्त्वाचे जनरल नॉलेज. प्रश्न 1. शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ कोणते? ए. रायगड, बी. जुन्नर, सी. शिवनेरी, डी. तोरणा. बरोबर उत्तर आहे सी. शिवनेरी. प्रश्न 2. पुरंदरचा तह कोणत्या वर्षी झाला? ए. 1660, बी. 1665, सी. 1674, डी. 1659. बरोबर उत्तर आहे बी. 1665. प्रश्न 3. अजंठा लेणी कोणत्या धर्माशी संबंधित आहेत? ए. हिंदू धर्म, बी. जैन धर्म, सी. बौद्ध धर्म, डी. शीख धर्म. बरोबर उत्तर आहे सी. बौद्ध धर्म. प्रश्न 4. भारतात ब्रिटिश राजवट कोणत्या कंपनीने सुरू केली? ए. डच ईस्ट इंडिया कंपनी, बी. पोर्तुगीज, सी. फ्रेंच, डी. इंग्रजी ईस्ट इंडिया कंपनी. बरोबर उत्तर आहे डी. इंग्रजी ईस्ट इंडिया कंपनी. प्रश्न 5. 1857चा उठाव कोणाच्या नेतृत्वाखाली झाला? ए. झाशीची राणी, बी. तात्या टोपे, सी. बहादूर शाह जफर, डी. नानासाहेब. बरोबर उत्तर आहे सी. बहादूर शाह जफर. प्रश्न 6. वंदे मातरम हे गीत कोणी लिहिले? ए. रवींद्रनाथ टागोर, बी. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय, सी. महात्मा गांधी, डी. सुभाषचंद्र बोस. बरोबर उत्तर आहे बी. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय. प्रश्न 7. महात्मा गांधींनी दांडी यात्रा कधी केली? ए. 1932, बी. 1920, सी. 1930, डी. 1942. बरोबर उत्तर आहे सी. 1930. प्रश्न 8. रायगड किल्ला कोणी बांधला? ए. मुघल, बी. आदिलशाही, सी. मराठे, डी. शिलाहार. बरोबर उत्तर आहे सी. मराठे. प्रश्न 9. दिल्लीचा शेवटचा मुघल सम्राट कोण होता? ए. बाबर, बी. औरंगजेब, सी. अकबर, डी. बहादूर शाह जफर. बरोबर उत्तर आहे डी. बहादूर शाह जफर. प्रश्न 10. शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक कधी केला? ए. 1660, बी. 1674, सी. 1680, डी. 1659. बरोबर उत्तर आहे बी. 1674. प्रश्न 11. शके 1674 मध्ये काय घडलं? ए. शिवाजींचा मृत्यू, बी. सिंहासनारोहण, सी. अफजल खानाचा वध, डी. रायगडची लढाई. बरोबर उत्तर आहे बी. सिंहासनारोहण. प्रश्न 12. अशोक राजाने कोणत्या धर्माचा स्वीकार केला होता? ए. हिंदू, बी. जैन, सी. बौद्ध, डी. ख्रिश्चन. बरोबर उत्तर आहे सी. बौद्ध. प्रश्न 13. भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षी सुरू झाले? ए. 1942, बी. 1947, सी. 1930, डी. 1920. बरोबर उत्तर आहे ए. 1942. प्रश्न 14. लाल किल्ला कोणी बांधला? ए. अकबर, बी. बाबर, सी. शहाजहां, डी. औरंगजेब. बरोबर उत्तर आहे सी. शहाजहां. प्रश्न 15. लोकमान्य टिळकांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले होते? ए. केसरी, बी. मराठा, सी. जनतेचा आवाज, डी. नवभारत. बरोबर उत्तर आहे ए. केसरी. प्रश्न 16. महात्मा गांधींचा जन्म कुठे झाला? ए. पोरबंदर, बी. दिल्ली, सी. अहमदाबाद, डी. नागपूर. बरोबर उत्तर आहे ए. पोरबंदर. प्रश्न 17. शिवाजी महाराजांचे गुरु कोण होते? ए. रामदास स्वामी, बी. समर्थ स्वामी, सी. ज्ञानेश्वर, डी. तुकाराम. बरोबर उत्तर आहे ए. रामदास स्वामी. प्रश्न 18. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे हे वाक्य कोणाचे? ए. गांधीजी, बी. नेहरू, सी. टिळक, डी.
सुभाषचंद्र बोस. बरोबर उत्तर आहे सी. टिळक. प्रश्न 19. हरपलेल्या युद्धांमधून कोणते युद्ध मुघलांनी हरले? ए. पानिपत, बी. हळदीघाटी, सी. खानवा, डी. प्लासी. बरोबर उत्तर आहे बी. हळदीघाटी. प्रश्न 20. पेशवाईत नानासाहेब पेशवे कोण होते? ए. पहिला पेशवा, बी. दुसरा पेशवा, सी. तिसरा पेशवा, डी. चौथा पेशवा. बरोबर उत्तर आहे बी. दुसरा पेशवा. प्रश्न 21. सुभाषचंद्र बोस यांनी स्थापन केलेली सेना कोणती? ए. राष्ट्रीय रक्षक, बी. हिंदुस्तान सेना, सी. आझाद हिंद फौज, डी. क्रांतिकारी दल. बरोबर उत्तर आहे सी. आझाद हिंद फौज. प्रश्न 22. प्लासीची लढाई कोणत्या वर्षी झाली? ए. 1764, बी. 1757, सी. 1857, डी. 1903. बरोबर उत्तर आहे बी. 1757. प्रश्न 23. शिवराज्याभिषेक सोहळा कुठे पार पडला? ए. सिंहगड, बी. तोरणा, सी. रायगड, डी. प्रतापगड. बरोबर उत्तर आहे सी. रायगड. प्रश्न 24. तात्या टोपे कोणत्या उठावाशी संबंधित होते? ए. 1942 चळवळ, बी. 1857चा उठाव, सी. असहकार आंदोलन, डी. स्वराज्य चळवळ. बरोबर उत्तर आहे बी. 1857चा उठाव. प्रश्न 25. कोणता मुघल सम्राट दीन-ए-इलाही धर्माचा संस्थापक होता? ए. बाबर, बी. अकबर, सी. औरंगजेब, डी. शहाजहा. बरोबर उत्तर आहे बी. अकबर. प्रश्न 26. चांद बीबी ही कोणत्या संस्थानाशी संबंधित होती? ए. अहमदनगर, बी. बिजापूर, सी. विजापूर, डी. गोलकोंडा. बरोबर उत्तर आहे ए. अहमदनगर. प्रश्न 27. सप्टेंबर 1932 मध्ये पुणे करार कोणामध्ये झाला? ए. गांधीजी आणि नेहरू, बी. गांधीजी आणि आंबेडकर, सी. टिळक आणि सावरकर, डी. गांधीजी आणि सुभाषबाबू. बरोबर उत्तर आहे बी. गांधीजी आणि आंबेडकर. प्रश्न 28. गदर चळवळीचा उद्देश काय होता? ए. सामाजिक सुधारणा, बी. देशाची आर्थिक सुधारणा, सी. भारताला ब्रिटिशांपासून मुक्त करणे, डी. नवे राज्य स्थापनेचे. बरोबर उत्तर आहे सी. भारताला ब्रिटिशांपासून मुक्त करणे. प्रश्न 29. पहिला भारतीय क्रांतिकारक कोण मानले जातो? ए. तात्या टोपे, बी. चापेकर बंधू, सी. वासुदेव फडके, डी. सावरकर. बरोबर उत्तर आहे सी. वासुदेव फडके. प्रश्न 30. सती प्रथेवर बंदी घालणारा कायदा कोणी लागू केला? ए. लॉर्ड डलहौसी, बी. लॉर्ड वेलेस्ली, सी. लॉर्ड बेंटिंक, डी. लॉर्ड कॅनिंग. बरोबर उत्तर आहे सी. लॉर्ड बेंटिंक.